नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती। या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण बीड जिल्हा पोलीस पाटील पद भरती 2026 यासाठी ऑनलाईन अर्ज घर बसल्या न चुकता कसा भरायचा आहे व ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी कोणकोणती कागदपत्र आवश्यक आहे याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा मित्रांनो। या व्हिडिओच्या माध्यमाने अतिशय डिटेलमध्ये तुम्हाला माहिती दिली जाणार आहे, जी की इतर कोणत्याच ठिकाणी तुम्हाला भेटणार नाही। संपूर्ण स्टेप बाय स्टेप ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याच्याबद्दल तुम्हाला माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने दिली जाणार आहे। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, ऑनलाईन अर्ज भरताना चुका करू नका, कारण तुम्ही ऑनलाईन अर्ज भरला आणि काही चुकी झाली तर तुमचा अर्ज अपात्र ठरतो आणि त्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारची परीक्षा देता येणार नाही। त्यामुळे अर्ज भरताना थोडा जास्त वेळ लागला तरी चालेल, परंतु पोलीस पाटील या पदाचा अर्ज व्यवस्थित भरा किंवा तुम्ही कोणत्याही सायबरमध्ये जाऊन तिथून जर तुम्ही अर्ज भरून घेणार असाल तर त्याला जी पण तुम्ही माहिती टाकत आहे ती व्यवस्थित टाकायला सांगा, कारण पोलीस पाटील या पदासाठी परीक्षेच्या अगोदर पात्र अपात्र यादी जाहीर केली जाते। तर तुम्ही जर व्यवस्थित अर्ज भरला असेल तरच तुमचं पात्र यादीमध्ये नाव असतं। तर त्याच्यासाठी अर्ज भरताना व्यवस्थित अर्ज भरा। जसे की इथं बघा, ऑनलाईन अर्ज कालपासून सुरू झालेले आहेत आणि शेवटची तारीख असणार आहे 30/1/2026 पर्यंत रात्रीचं 12 वाजेपर्यंत तुमचं इथं ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया चालू असणार आहे। आता अर्जाची शेवटची तारीख इथं संपल्यानंतर इथं बघा, अर्जाची छाननी केली जाते आणि पात्र उमेदवारांनाच परीक्षेसाठी इथं लेखी परीक्षेसह जे प्रवेशपत्र आहे ते उपलब्ध होत असतं। तर ती पात्र यादी 2/2/2026 ते 6/2/2026 याच्या दरम्यान मध्ये लागणार आहे मित्रांनो। तर त्यामुळे आता सांगतोय थोडासा जास्त वेळ जाईल, परंतु तुम्ही तुमचा जो ऑनलाईन अर्ज भरताना व्यवस्थित भरा, जेणेकरून तुमचा अर्ज इथं पात्र होईल आणि त्यानंतरच तुम्हाला परीक्षा देता येणार आहे। जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज व्यवस्थित भरता येत नसेल तर तुमचा ऑनलाईन अर्ज तुम्ही खूपच कमी किमतीमध्ये आमच्या टीम कडून न चुकता घर बसल्या व्यवस्थित भरून घेऊ शकता। तर त्याच्यासाठी इथे वरती एक व्हॉट्सअप नंबर दिसत असेल त्याच्यावरती तुम्हाला मेसेज करायचा, पोलीस पाटलाचा अर्ज भरून पाहिजे आहे। त्यानंतर तुम्हाला सर्व डॉक्युमेंट लिस्ट वगैरे पाठवली जाईल, त्यानंतर तुमचा व्यवस्थित अर्ज भरून दिला जाईल घर बसल्या खूपच कमी किमतीमध्ये। एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज नक्की भरायचा असेल तरच मेसेज करा, नाहीतर अदरवाईज जर तुम्हाला स्वतःला भरायचा असेल तर संपूर्ण प्रक्रिया तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने मी सांगणार आहे। तुम्हाला फक्त प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही या हेल्पलाईन नंबरवरती, जी की ऑफिशियल वेबसाईटचा बीड जिल्ह्याचा हा नंबर आहे मित्रांनो पोलीस पाटलासाठी मदतीसाठी, तर याच्यावरती संपर्क करू शकता। हा नंबर फक्त डायरेक्टली ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीच आपण आपल्या टीमचा उपलब्ध करून दिलेला आहे, जेणेकरून तुम्ही घर बसल्या तुमचा अर्ज आमच्याकडून भरून घेऊ शकता खूपच कमी किमतीमध्ये न चुकता। तर चला, आता ऑनलाईन अर्ज तुम्हाला स्वतःला कसा भरायचा याच्याबद्दल संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण जाणून घेत आहोत। मित्रांनो, ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देतोय। इथे आल्यानंतर इथे जाहिराती डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन आहे, इथे क्लिक करून तुम्ही सर्व उपविभागांच्या इथे जाहिराती डाउनलोड करू शकता। याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर आपल्याला इथं लगेच आपल्याला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ऑप्शन आहे, ठीक आहे। तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देतोय। आता अर्ज भरायला आपण सुरुवात करतोय। तर त्याच्यासाठी इथे आपल्याला नोंदणी करण्यासाठी इथे क्लिक करा, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथं ओपन होईल। आता मित्रांनो, पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर अजून एक महत्त्वाची छोटीशी माहिती देऊन घेतो, जेणेकरून एकदा फॉर्म भरायला सुरुवात केली की संपूर्ण स्टेप बाय स्टेप आपण जी प्रक्रिया आहे ती जाणून घेणार आहोत मित्रांनो। तर बघा मित्रांनो, स्पेशल पोलीस पाटील पद भरती 2025-26 साठी आपण काही नोट्स तयार केलेल्या आहेत। या नोट्स तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या असणार आहे, इतर कोणत्याच ठिकाणी एवढे स्टडी मटेरियल तुम्हाला भेटणार नाही मित्रांनो। याच्यामध्ये टोटल जर म्हटलं तर सर्व विषयाच्या नोट्स देतोय, त्याच सोबत मागील सर्व प्रश्नपत्रिका, लेटेस्ट झालेल्या सर्व पोलीस पाटलाच्या प्रश्नपत्रिका भेटून जातील। आणि याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्य, जिल्ह्याची माहिती, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, IMPGK हे सर्व काही आपण आपल्या नोट्स मध्ये उपलब्ध करून देतोय। सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिल्ह्याची माहिती असते। तर तुमचे जे जिल्हा अधिकारी आहेत, उपविभागीय अधिकारी आहेत, किंवा जिल्ह्यामध्ये जे पण तुमचा जिल्ह्याचा इतिहास, भूगोल ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातात, पर्यटन स्थळ, ऐतिहासिक ठिकाणं याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात, तर जिल्ह्याची टोटल सेपरेट माहिती आपण इथं दिलेली आहे मित्रांनो आपल्या नोट्स मध्ये, ठीक आहे। तर स्पेशल पोलीस पाटील पद भरती 2026 साठी या नोट्स तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहे। याच्यामध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे पुन्हा एकदा सांगतो, आणि त्यानंतर या नोट्स तुम्हाला कशा भेटतील हे देखील सांगतो। याच्यामध्ये तुम्हाला मागील प्रश्नपत्रिका आणि बाकी विषयाच्या नोट्स असतील। याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, IMPGK हे सर्व तुम्हाला टॉपिक नुसार असेल, त्याच्यावरती माहिती प्लस IMP प्रश्न देखील तुम्हाला बघण्यासाठी भेटून जातील। याच्या व्यतिरिक्त पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्य व अधिनियम याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात, ते तुम्हाला आपल्या नोट्स मध्ये हेही भेटून जाईल। जिल्ह्याची माहिती सेपरेट आपण प्रत्येक जिल्ह्याची उपलब्ध करून देतोय। लेटेस्ट चालू घडामोडीची देखील तुम्हाला याच्यामध्ये माहिती भेटून जाईल।
तर जेवढी पण महत्त्वाची माहिती असते ती सर्व आपण आपल्या नोट्समध्ये PDF स्वरूपामध्ये WhatsApp वरती उपलब्ध करून देत आहोत. तर यांची सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली आपण ₹199 मित्रांनो. जर तुम्हाला पाहिजे असेल तर या नंबरवरती पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवायचा, 5 मिनिटात तुम्हाला भेटून जाईल. बहुतेक ठिकाणी आपल्या या नोट्स डाउनलोड करून जास्त किमतीमध्ये विकायला इथं सुरुवात केलेली आहे. तर त्यांच्यावरती देखील आपण कारवाई करायला सुरुवात केलेली आहे. काळजी करू नका, कारण आपण सर्व स्टडी मटेरियल खूप कमी किमतीमध्ये देतोय. तर आपल्याच नोट्स डाउनलोड करून काही ठिकाणी जास्त किमतीमध्ये विकण्याचा प्रयत्न चालू आहे. तर त्यांच्यावरती देखील आपण कारवाई करायला सुरुवात केलेली आहे. याच्या व्यतिरिक्त अजून एक महत्त्वाचा अपडेट देतो. स्पेशल बीड जिल्ह्यासाठी आपण क्लास देखील सुरू करणार आहोत. क्लास जॉईन करण्यासाठी आणि क्लासची सर्व माहिती घेण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. तिथे तुम्ही जॉईन व्हा. तिथे सर्व बीड जिल्ह्याच्या पोलीस पाटील पद भरतीविषयी सर्व अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटून जाईल. जे पण क्लासेस असतील त्याच्याबद्दल सर्व अपडेट तुम्हाला भेटून जाईल. तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देतोय. जॉईन व्हायला विसरू नका. तर चला, आता या नोट्सचा लाभ देखील तुम्ही लगेच घ्यायला विसरू नका मित्रांनो, कारण आता अभ्यासाला खूप कमी दिवसाचा कालावधी राहिलेला आहे. सर्व तुम्हाला नोट्स भेटून जातील लगेच 5 मिनिटांमध्ये. जेव्हा तुम्ही या नंबरवरती पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवता, त्यानंतर 5-10 मिनिटांमध्ये तुमचा नंबर सेव्ह करून तुम्हाला सर्व पर्सनल व्हॉट्सअप ग्रुपची लिंक, बाकी सर्व विषयाच्या नोट्स, जिल्ह्याची माहिती हे सर्व काही भेटून जाईल खूपच कमी किमतीमध्ये. तर फक्त तुम्हाला याच नंबरवरती पेमेंट करून याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. त्यानंतर लगेच सर्व काही तुम्हाला व्हॉट्सअपवरती भेटून जाईल. तर चला, आता स्टेप बाय स्टेप डायरेक्टली आता ऑनलाईन अर्ज आपण भरायला सुरुवात करत आहोत. तर सांगितल्याप्रमाणे या वेबसाईटवरती आल्यानंतर इथे आपल्याला क्लिक करायचं आहे अर्ज भरण्यासाठी. इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथं ओपन होऊन येईल. तर बघा, आता इथे सर्वप्रथम उमेदवाराचं संपूर्ण नाव टाकायचं आहे. इंग्लिशमध्येच तुम्हाला इथं नाव टाकायचं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर स्वतःचा एक मोबाईल नंबर द्यायचा आहे, जो की आधार कार्डला इथं लिंक असेल तोच मोबाईल नंबर द्यायचा, ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला एक पासवर्ड बनवायचा आहे आणि तोच पासवर्ड पुन्हा तुम्हाला कन्फर्म करायचा, पुन्हा टाकायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर हे सर्व माहिती टाकल्यानंतर इथं क्रिएट युजरचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचा युजर नेम असतो, तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड जो तयार केलेला असतो तो व्यवस्थित जपून ठेवा. कारण इथून पुढे जेव्हा पण परीक्षेचं तुमचं प्रवेशपत्र वगैरे येतील तेव्हा तुम्हाला याच युजर नेम आणि पासवर्डनी ते प्रवेशपत्र वगैरे डाउनलोड करता येणार आहेत. आन्सर की आल्यानंतर देखील तुम्हाला त्याच्यावरतून तुम्हाला समजून येईल किंवा तुम्हाला किती मार्क पडताय ते देखील बाकीचे अपडेट तुम्हाला लॉग इन करण्यासाठी त्याच मोबाईल नंबरवरती आणि पासवर्डवरती तुम्हाला ते अपडेट भेटत असतात. त्याच्यामुळे ही माहिती व्यवस्थित जपून ठेवा. त्याच्यानंतर क्रिएट युजरचं ऑप्शन आहे, ही माहिती टाकून क्रिएट युजर याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा, अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथं ओपन होऊन येईल. आता जो पण मोबाईल नंबर तुम्ही दिला होता तो इथं टाकायचा, जो पासवर्ड बनवला होता तो पासवर्ड इथे तुम्हाला टाकायचा आहे. त्याच्यानंतर हा जो कॅप्चा दिसत आहे, कॅप्चा जसाचा तसा तुम्हाला इथं बघून खाली टाईप करायचा आहे आणि त्याच्यानंतर इथे लॉग इनचं ऑप्शन आहे, लॉग इन वरती क्लिक करायचं आहे. तर पटकन मी टाकून लॉग इन करतो. तर बघा, त्यानंतर लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथं ओपन होऊन येतं. आता मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, इथे जर म्हटलं तर आपल्याला 4 प्रोसेस इथं दिलेल्या आहेत. त्या प्रोसेस कंप्लीट करून तुमचा अर्ज इथं पूर्ण होत असतो आणि त्यानंतरच अर्ज पूर्ण झाल्यानंतर तुमचा अर्ज ऍक्सेप्ट केलेला आहे की नाही ते देखील तुम्हाला इथं समजून येतं. संपूर्ण प्रक्रिया व्यवस्थित समजून घ्या. पहिल्यांदा देखील सांगतो आणि व्हिडिओच्या शेवटी देखील सांगणार आहे. इथं बहुतेक विद्यार्थ्यांच्या चुका होतात. आता काही विद्यार्थी काय करतात की जसे की सायबरमध्ये गेले, ऑनलाईन अर्ज भरला तर त्यांना प्रिंट लगेच भेटत नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. प्रिंट लगेच भेटत नाही. नक्की तुम्हाला मग काय करायचं आहे मित्रांनो? तर बघा, सर्वप्रथम इथे ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा, फोटो आणि सिग्नेचर इथे तुम्हाला अपलोड करायची, काही डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट तुम्हाला इथं अपलोड करायचे आहेत आणि त्याच्यानंतर पुढे बघा तुम्हाला इथे जे पेमेंट दिलेलं आहे तुमचं पेमेंट करायचं आहे. पेमेंटचं तुम्हाला जो स्क्रीनशॉट तो देखील अपलोड करावा लागतो. पेमेंटची माहिती भरायला लागते आणि पेमेंट झाल्यानंतर इथे तुमचं हे सर्व ग्रीन होऊन येईल. ग्रीन झाल्यानंतर इथे तुम्हाला जे स्टेटस आहे इथे तुम्हाला इथं पेंडिंग दाखवेल. ठीक आहे. आणि त्यांच्याकडून हे सर्व तुम्ही अपलोड केल्यानंतर ही माहिती भरल्यानंतर त्यांच्याकडून तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म, ठीक आहे, त्यांच्याकडून तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म चेक केला जातो आणि चेक केल्यानंतर इथं तुम्हाला ग्रीन टिक होऊन येते आणि त्यानंतरच तुम्ही तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करू शकता. ठीक आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. शेवटी देखील व्यवस्थित समजून सांगतो. सर्वप्रथम आता ऍप्लिकेशन फॉर्म आपण भरून घेऊयात. तर त्याच्यासाठी इथं अप्लाय, न्यू अप्लायचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे. तर बघा, आता ही व्यवस्थित ही सर्व माहिती तुम्हाला भरायची. सर्वप्रथम पोलीस पाटील हे पद आपलं सिलेक्ट असणार. त्याच्यानंतर इथे आपला प्रवर्ग म्हणजे कॅटेगरी आपली इथे सिलेक्ट करायची आहे. जात प्रवर्ग तुम्हाला सिलेक्ट करायचे. आता इथं महत्वाचं काय असणार मित्रांनो, जसे की जाहिरात डाउनलोड केल्यानंतर इथे तालुक्याचं नाव दिलेलं असतं, गावाचं नाव दिलेलं असतं आणि त्या गावाच्या ठिकाणी कोणाला आरक्षण सुटलेलं आहे ते दिलेलं असतं. तर त्याच कॅटेगरीचे उमेदवार तिथे अर्ज भरू शकतात. ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो. जर ओपनला जागा असेल, ठीक आहे, खुला प्रवर्गाला जर जागा असेल तर तिथे सर्व कॅटेगरीचे
कॅटेगरीचे उमेदवार तिथे अर्ज भरू शकतात. उदाहरणार्थ जर म्हटलं तर बघा इथे सर्वसाधारण महिलाची जागा आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला अशा प्रकारचा प्रवर्ग दिलेले आहेत. ओबीसी वगैरे सर्व कॅटेगरीचे नावं इथे तुम्हाला बघण्यासाठी भेटून येतील. जर ओपनला जागा असेल, ठीक आहे, आता इथं खाली बघा, इथं खालच्या हे जे गावांची नाव आहेत इथे ओपनला जागा सुटलेली आहे. तर तुम्ही ओपन मधून जरी अर्ज भरला किंवा कॅटेगरी मधून जरी अर्ज भरला तर तिथे सर्व कॅटेगरीचे उमेदवार अर्ज भरू शकतात. त्याच्यामुळे काहीच अडचण येणार नाही. ठीक आहे. परंतु वरती जर म्हटलं तर जसे की इथं आपल्याला ईडब्ल्यूएस ला आरक्षण भेटलेलं आहे तर तिथे फक्त ईडब्ल्यूएस चेच उमेदवार इथं अर्ज भरू शकतात. ते पण सर्वसाधारण म्हणजे पुरुष किंवा आपल्याला पुरुष उमेदवारांना तिथे संधी असते. आणि महिलांच्या ठिकाणी जर म्हटलं तर महिला आपल्याला दिलेल्या असतात मित्रांनो. तर महिलांच्या ठिकाणी फक्त महिलाच उमेदवार इथं अर्ज भरू शकतात. इथं ही गोष्ट लक्षात घ्या. आणि इथे कॅटेगरी दिलेली आहे आणि त्याच कॅटेगरीचे ज्या पण कॅटेगरीला आरक्षण सुटलेलं असेल तुमच्या गावाच्या ठिकाणी तर तिथे तुम्हीच अर्ज भरू शकतात. आणि ते पण आपल्याला महिला की सर्वसाधारण हे दिलेलं आहे. फक्त ओपनच्या ठिकाणी ज्या ओपनच्या जागा आहेत तिथे सर्व कॅटेगरीचे कोणत्याही जाती धर्माचे उमेदवार तिथे अर्ज भरू शकतात. काही अडचण येणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. खाली आल्यानंतर ओपनची जागा असेल आणि महिलांना आरक्षण असेल तर तिथे ओपन म्हणजे सर्व जमातीचे उमेदवार अर्ज भरू शकतात. परंतु त्यांची जर म्हटलं तर त्या महिलाच उमेदवार असायला पाहिजे. ही देखील गोष्ट लक्षात घ्या. सर्वसाधारणच्या ठिकाणी कोणीही अर्ज भरा. सर्व कॅटेगरीचे कोणतेही उमेदवार इथं अर्ज भरू शकतात. काही अडचण येणार नाही. तर त्याच्यामुळे तुमच्या गावाच्या ठिकाणी तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी कोणाला आरक्षण भेटलेलं आहे ही व्यवस्थित तुम्ही माहिती जाणून घ्या. त्यानंतरच तुम्ही अर्ज भरायला सुरुवात करा. ठीक आहे. तर बघा तीच माहिती इथं भरायची. आता त्याच्यामुळे व्यवस्थित अर्ज भरताना थोडीशी प्रक्रिया लांब झाली तरी चालेल. परंतु तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित समजून येणं गरजेचं महत्वाचं असणार आहे. कारण तुम्हाला इथं 900 ते 1000 रुपये पेमेंट देखील भरायचं आहे मित्रांनो. ऍप्लिकेशन फॉर्मचं पेमेंट आहे मित्रांनो. ते फॉर्मचं पेमेंट देखील भरायचं आहे. आणि अर्ज चुकला तर तुमचा अर्ज बाद देखील होऊ शकतो. त्याच्यामुळे थोडासा व्हिडिओ मोठा होऊ शकतो. परंतु सर्व डिटेलमध्ये माहिती तुम्हाला इथे मिळणं गरजेचं असणार आहे. तर इथे कॅटेगरी तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे. तर कॅटेगरी मी इथे सिलेक्ट करून घेतो. त्याच्यानंतर तुमचं इथं आडनाव टाकायचंय. इथे आपल्याला स्वतःचं पहिलं नाव टाकायचंय आणि इथे आपल्याला वडिलांचं नाव टाकायचंय. ठीक आहे. तर इथे आपल्याला हे सर्व तिन्ही नावं आपल्याला इंग्रजी अक्षरामध्ये टाकायची आहेत. ठीक आहे. आणि खाली आपल्याला आडनाव, नाव आणि वडिलांचं नाव दिलेलं आहे. इथे आपल्याला मराठी भाषेमध्ये तुम्हाला नाव टाकायचं आहे. मराठी कीबोर्ड तुम्ही हा वापरू शकता. त्याच्यासाठी इथे ऑप्शन आहे बघा. इथे क्लिक केल्यानंतर हा कीबोर्ड ओपन होऊन येतो. इथून तुम्ही वापरू शकता किंवा तुमचं लॅपटॉपचा किंवा मोबाईलचा एखादा कीबोर्ड असेल मराठी तो वापरला तरी काय अडचण नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर आईचं नाव टाकायचंय. आईचं नाव टाकताना तुम्ही पहिलं नाव किंवा पूर्ण नाव टाकलं तरी काही अडचण नाही. वडिलांचं नाव टाकायचं हे देखील तुम्ही फक्त पहिलं नाव टाकू शकता किंवा पूर्ण नाव टाकलं तरीही काही अडचण नाही. त्याच्यानंतर इथे तुमचा व्यवस्थित आधार क्रमांक इथे भरायचा आहे. त्याच्यानंतर आधार क्रमांक भरल्यानंतर तुमची जन्मतारीख भरायची आहे. जन्मतारीख भरताना तुम्हाला डे, मंथ, इयर या स्वरूपामध्ये भरायची आहे. म्हणजे दिवस, महिना आणि वर्ष कोणताही. तर अशा प्रकारचं तुमच्याकडे येऊन जाईल. तुमची जी पण जन्मतारीख असेल ती तुम्ही या स्वरूपामध्ये भरू शकता. त्याच्यानंतर लिंग, पुरुष, महिला जे पण असेल ते तुम्हाला इथं भरायचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर इथे एक महत्वाचं आहे. ही माहिती व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो. ही देखील महत्वाची माहिती असणार आहे. तर इथे आपल्याला विचारलेलं आहे मॅरिटल स्टेटस. ठीक आहे. आता आपलं लग्न झालं असेल तर विवाहित किंवा अविवाहितचं ऑप्शन आहे मित्रांनो. आता जर मॅरिड असेल तर मॅरिड वरती क्लिक करायचं आणि तुम्हाला अपत्य म्हणजे मुलांची संख्या किती आहे ती तुम्हाला इथं भरायचं असतं मित्रांनो. तुम्हाला 1, 2, 3 किंवा 3 पेक्षा जास्त आहे ते तुम्हाला इथं भरायचं असतं. आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या. जर तुम्हाला 3 किंवा 3 पेक्षा जास्त मुलं असेल तर तुम्ही लहान कुटुंबामध्ये येत नाही. तर असं काय असतं तर तुमचा अर्ज बाद केला जातो. आणि जरी सिलेक्शन झालं आणि तुम्हाला 3 पेक्षा जास्त मुलं असतील, 3 किंवा 3 पेक्षा जास्त तर तुमचा अर्ज तिथं बाद केला जाणार. ठीक आहे. आता त्याच्यासाठी तुम्हाला काय असणार आहे मित्रांनो. जर तुमचं लग्न झालं असेल तुम्हाला 1 किंवा 2 मुलं असतील काही अडचण येणार नाही. ठीक आहे. तर ती मुलांची संख्या तुम्हाला इथं भरायची असते. 0 असेल तर फक्त 0 वरती क्लिक करा. काही अडचण येणार नाही. ठीक आहे. आणि अनमॅरिड असेल तर डायरेक्टली इथं अनमॅरिडचं ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला विचारले तुमच्या नावामध्ये बदल झालेला आहे का. आता बहुतेक महिलांचं काय होणार आहे मित्रांनो. आता ही वरील जी माहिती टाकतात. आता महिला उमेदवार असेल तर काय होणार आहे त्यांची जर म्हटलं तर डॉक्युमेंट वरती सर्व आधीची माहिती दिलेली असते. तर आधीचीच माहिती तुम्हाला इथं भरायची आहे मित्रांनो. ठीक आहे. आधीचीच माहिती भरायची. आणि लग्नानंतर जर तुमच्या नावामध्ये बदल झाला असेल तर तुमचा बदल आहे अशा प्रकारचं इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे मॅरिटल सर्टिफिकेट वगैरे असतं तर ते तुम्हाला दिलेलं चालेल. काही अडचण येणार नाही. ठीक आहे. तर शैक्षणिक कागदपत्रांवरती जशी माहिती आहे तशीच माहिती वरती भरा मित्रांनो. बाकीची इतर कोणतीही माहिती भरू नका कारण तीच व्हॅलिड धरली जाते. ठीक आहे. जरी तुमच्या लग्नानंतर नावामध्ये बदल झाला असेल
तरी देखील वरती जी माहिती आहे ती तुमच्या डॉक्युमेंटवरती जशी माहिती आहे तशीच माहिती इथं भरा, ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर नावात बदल झाला असेल तर फक्त इथं बदल आहे, जे की आधार कार्डवरती नवीन नाव बदललेलं असतं तर त्याच्यासाठी इथं बदल आहे सिलेक्ट करून तुमच्याकडे मॅरिटल सर्टिफिकेट आणि आधार कार्डचा पुरावा असतो, काही अडचण येत नाही. नावामध्ये बदल नसेल झाला तर बदल नाही अशा प्रकारचं सिलेक्ट करायचं, बाकी इथं काहीच भरण्याची गरज नाही. ही माहिती फक्त व्यवस्थित समजून घेतली. त्याच्यानंतर पुढे बघा, आपल्याला आपलं सर्वोच्च शिक्षण किती झालेलं आहे ते इथे टाकायचं आहे. ठीक आहे. हायर एज्युकेशन किती झालंय तुमचं, इथं 10वी 12वी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन जे पण झालं असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. ग्रॅज्युएशन झालं असेल तर ग्रॅज्युएशन करा, 12वी झालं असेल 10वी झालं असेल जे पण झालं असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता, काही अडचण. मात्र खाली माहिती जर देताना इथं जर म्हटलं तर बघा, इथे खाली आपण जी माहिती देतो ती फक्त 10वीचीच माहिती भरायची, इतर कोणतीच माहिती भरायची नाही. जसं की 10वी कोणत्या वर्षी तुम्ही पास केली ते वर्ष तुम्हाला भरायचंय. त्याच्यानंतर 10वीचा सीट नंबर काय होता ते सीट नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर 10वीला तुम्हाला टक्केवारी किती होती ती टक्केवारी तुम्हाला इथं भरायची आहे या स्वरूपामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे यायचे. पुढे आल्यानंतर इथे कायमचा पत्ता, ठीक आहे, परमनंट ऍड्रेस तुम्हाला इथं भरायचा आहे. आधार कार्डवरती जसा संपूर्ण ऍड्रेस असतो तसा संपूर्ण ऍड्रेस तुम्हाला भरायचा आहे. तुमचा तालुका तुम्हाला इथं निवडायचा आहे मित्रांनो. तालुका कोणता आहे ते तुम्हाला इथं निवडायचं आहे. तर परळी, जसं की उदाहरणार्थ मी परळी तालुका इथं निवडला. त्याच्यानंतर इथे गावाचं नाव इथं भरायचंय. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तुमचा जो पण ऍड्रेसचा पिन कोड असेल पिन कोड तुम्हाला इथं भरायचा आहे. आता वरती जो ऍड्रेस दिलेला आहे मित्रांनो तो तुमचा कायमचा पत्ता आहे. ठीक आहे. कायमचा पत्ता आणि सध्याचा राहण्याचा पत्ता किंवा पोस्टल पत्ता, ठीक आहे, पोस्टल ऍड्रेस एकच असेल तर सेम ॲजचा ऑप्शन आहे इथं बघा, इथे चेकबॉक्स टिक मार्क करायचंय. मग वरती जो ऍड्रेस दिलेला असतो तोच खाली कॉपी पेस्ट होतो, तुम्हाला पुन्हा भरण्याची गरज पडत नाही मित्रांनो. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर इथे मोबाईल नंबर ऑलरेडी तुम्ही इथे दिलेला असतो मित्रांनो, मोबाईल नंबर तुम्हाला पुन्हा टाकण्याची गरज नाही. ईमेल आयडी तुम्हाला इथं नवीन एक भरायचा आहे, व्यवस्थित ईमेल आयडी भरा. ठीक आहे. कारण अपडेट तुम्हाला ईमेल वरती देखील सेंड केले जातात. ठीक आहे. बाकी या स्वरूपामध्ये ऍड्रेस टाकून मोबाईल नंबर ऑलरेडी दिलेला असतो, ईमेल आयडी भरा. आणि त्याच्यानंतर इथे जतन करा आणि पुढे जायचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे. तर पटकन माहिती भरून मी इथे जतन करावरती क्लिक करतो. त्यानंतर बघा पुढील आपल्याकडे अशा प्रकारचं ऑप्शन इथं ओपन होऊन येईल. इथं आपण जी पण माहिती भरली होती ती माहिती तुम्हाला इथे दिसून येईल. ठीक आहे. आता इथं आपल्याला जास्त काय करण्याची गरज नाही, डायरेक्टली खालची महत्त्वाची माहिती ती आता आपण जाणून घेत आहोत. हे पेज थोडंसं वरती घेतो. तर बघा इथे आपल्याला आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण कोणत्या गावाच्या ठिकाणी पोलीस पाटील या पदासाठी अर्ज भरत आहोत ती माहिती इथे द्यायची आहे. तर त्याच्यासाठी जाहिरात तुम्ही व्यवस्थित बघा, कोणत्या तालुक्याच्या ठिकाणी तुमच्या गावाला इथे जागा सुटलेली आहे की नाही ते बघा. कारण जर तुम्ही त्या गावचे रहिवासी असाल तरच तुम्हाला इथं अर्ज भरता येणार आहे. जसे की इथे जर म्हटलं तर टाकळी देशमुख गाव आहे, या ठिकाणी एससी कॅटेगरीच्या उमेदवारांना सर्वसाधारण इथं जागा सुटलेली आहे. तर त्या गावचे उमेदवारच फक्त या ठिकाणी अर्ज भरू शकतात आणि ते पण फक्त एससी कॅटेगरीचे. तर ज्या कॅटेगरीला आरक्षण सुटलेलं आहे तेच उमेदवार इथं अर्ज भरू शकतात. जर खुला प्रवर्ग असता, ओपन प्रवर्ग असता तर सर्व कॅटेगरीचे अर्ज भरू शकत होते. परंतु आता जसं की टाकळीचं इथं उदाहरण घेतलं तर इथं फक्त एससी कॅटेगरीचे सर्वसाधारण उमेदवारच इथं अर्ज भरू शकतात. ही गोष्ट लक्षात घ्या. तालुका आहे परळी. ठीक आहे. तर ही माहिती व्यवस्थित तुम्ही बघून घ्यायची, त्यानंतरच अर्ज भरायला सुरुवात करायची आहे. त्याच्यासाठी आपण जाहिरातीवरती सेपरेट व्हिडिओ टाकलेला होता, तर तो व्हिडिओ बघायला विसरू नका. बाकी डिटेलमध्ये माहिती त्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघितली होती. तर बघा आता ज्या ठिकाणची जागा आहे तिथेच तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे, त्याच ठिकाणी अर्ज भरायचा आहे. तर जिल्हा एकच असणार आहे मित्रांनो, बीड जिल्हा. आता आपल्याला इथे सर्वात महत्त्वाचं उपविभाग, आता तुमचा तालुका कोणत्या उपविभागात येतो ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. तर मी परळी इथं सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर इथे आपल्याला तालुका इथं सिलेक्ट करायचा आहे. हा उपविभाग झाला. तर आता आपल्याला तालुका इथं सिलेक्ट करायचा आहे. काही उपविभागामध्ये आपल्याला 2-3 तालुके बघण्यासाठी भेटतात. अशा प्रकारे या उपविभागामध्ये 2 तालुके आहेत. ठीक आहे. तर तुमच्या उपविभागानुसार आपला जो तालुका आहे कोणत्या याच्यामध्ये येतो ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आता हे मी सर्व सिलेक्ट करतो. आता त्याच्यानंतर लगेच तुम्हाला संपूर्ण गावांची संख्या इथे बघण्यासाठी भेटून जाईल. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा आपल्याला इथे सर्वात महत्त्वाची जी रिक्त जागा आहे ती निवडायची मित्रांनो. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर बघा आता वेगवेगळी इथं आपल्याला दिलेली आहेत. आता एवढीच नावं का आली, आता याच्यामध्ये जर म्हटलं तर मी जी कॅटेगरी सिलेक्ट केलेली होती पहिल्यांदाच अर्ज भरताना, ठीक आहे, आता रजिस्ट्रेशन करताना जो अर्ज भरतोय आपण सध्याला, जी कॅटेगरी सिलेक्ट केली होती आणि तिथं ज्या कॅटेगरीचे सर्वसाधारणच्या जागा होत्या तर तेच तुम्हाला गावांची इथं नावं बघण्यासाठी भेटतील. बघा इतर कोणतेच दिसलेले नाहीये. जसं की एससी कॅटेगरी मी सिलेक्ट केली होती, तर एससी कॅटेगरीसाठी इथं बघा सर्वसाधारणला जागा आहे मित्रांनो टाकळी देशमुख ठिकाणी बघा. तर त्याच गावांची इथं नाव इथे शो होत आहे, बाकीची नाव इथे दिसत नाही. तर त्याच्यामुळे अर्ज भरताना चुका होऊन देऊ नका. पुढे अर्ज भरल्यानंतर तुम्हाला पुन्हा काही ना काही प्रॉब्लेम येईल. ठीक आहे. तर इथे मी इथं गाव निवडलं मित्रांनो आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. त्या ऍग्री आहात का इथे चेकबॉक्स टिक मार्क करायचा आहे आणि त्यानंतर इथे अर्ज जतन करा याच्यावरती क्लिक करायचं आहे.
तर बघा त्यानंतर आता एक स्टेप आपली इथे पूर्ण झालेली आहे. आता फोटो आणि सिग्नेचर इथं आपल्याला अपलोड करायचे आहे. बघा ग्रीन होऊन आलेला आहे. फोटो सिग्नेचर अपलोड केल्यानंतर डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर हे सर्व ग्रीन असायला पाहिजे. त्याच्यानंतर इथे बघा स्टेटस आता इनकम्प्लीट प्रोसेस म्हणते. ठीक आहे, आता संपूर्ण आपल्याला अर्ज भरायचा आहे. तर फोटो आणि सिग्नेचर अपलोड करण्यासाठी इथे आता आपल्याला क्लिक करायचं आहे. तर पटकन मी क्लिक. तर बघा त्यानंतर अशा प्रकारचं पेज येईल. आता इथे आपल्याला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे, त्याच्यासाठी इथे लाल कलरचं ऑप्शन आहे, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर बघा आता फोटो आणि सिग्नेचरची साईज किती पाहिजे, बाकी संपूर्ण काय माहिती दिलेली आहे. जसे की फोटो 20 केबीच्या आत पाहिजे. इथे पिक्सेल वगैरे दिलेले आहेत, त्या पिक्सेलमध्येच तुमचा फोटो इथं अपलोड असायला पाहिजे, नाही तर पुन्हा फॉर्म रिजेक्ट होतो. ठीक आहे, त्याच्यानंतर सिग्नेचरची साईज 10 केबीच्या आत पाहिजे. किती साईज पाहिजे हे संपूर्ण काय माहिती दिलेली आहे. तर आपल्याला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करण्यासाठी सर्वप्रथम इथे फाईल सिलेक्ट करून घ्यायची. आपल्या स्टोरेजमधून फाईल सिलेक्ट केल्यानंतर इथे अपलोड फोटोचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे. अपलोड फोटोवरती क्लिक केल्यानंतर तुमचा फोटो जो पण अपलोड होईल तो इथे वरती तुम्हाला दिसून येईल मित्रांनो. ठीक आहे, त्याच प्रकारे सिग्नेचर देखील इथे सिलेक्ट करायची आणि अपलोड करून घ्यायची. ती सिग्नेचर तुम्हाला इथे दिसेल. व्यवस्थित दोन्ही इथं अपलोड करणं गरजेचं असणार आहे मित्रांनो. तर पटकन मी त्या साईजचा फोटो आणि सिग्नेचर इथं अपलोड करून घेतो. तर बघा फोटो आणि सिग्नेचर दोन्ही व्यवस्थित इथे अपलोड झालेले आहेत. इथं फोटो आणि सिग्नेचर देखील इथे अपलोड झालेली आहेत. तर आता इथे बघा सर्व झाल्यानंतर इथं बॅकचं ऑप्शन आहे, बॅक वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, किंवा तुम्ही डायरेक्टली इथं डॅशबोर्डचं ऑप्शन आहे, याच्यावरती देखील क्लिक करू शकता. तर बघा अशा प्रकारे फोटो आणि सिग्नेचर आपले इथं दिसून येईल. जर तुम्हाला बदलायचे असेल तर तुम्ही आता देखील फोटो आणि सिग्नेचर इथं क्लिक करून बदलू शकता. आता पुढील प्रक्रिया इथं आपल्याला पूर्ण करण्यासाठी इथं डॅशबोर्डचं ऑप्शन आहे वरती बघा, डॅशबोर्डचं ऑप्शन आहे, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर बघा त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आता अशा प्रकारचं पूर्ण ऑप्शन इथं उपलब्ध होऊन येईल. इथं बघा ऍप्लिकेशन झालं तर आपलं भरून, त्याच्यानंतर फोटो सिग्नेचर अपलोड झालं. आता फक्त डॉक्युमेंट अपलोड करून पेमेंट करायचं आणि झालं आपलं ऍप्लिकेशन फॉर्म भरून. ठीक आहे, तर अशा प्रकारची संपूर्ण डिटेलमध्ये आपण माहिती बघत आहोत स्टेप बाय स्टेप. तर बघा इथे डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी आता यावरती मी क्लिक करतो. तर बघा इथे आता डॉक्युमेंट कोणकोणते इथं कंपल्सरी लागणार आहे ती देखील माहिती इथं जाणून घेऊयात मित्रांनो. आता जेव्हा ओपन मधून अर्ज भरतात तेव्हा कास्ट व्हॅलिडिटी इथं कंपल्सरी लागणार नाही, परंतु आता मी कॅटेगरी मधून अर्ज भरतोय तर त्याच्यामुळे जात प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट आपल्याला इथं कंपल्सरी लागणार आहे. याच्या व्यतिरिक्त आधार कार्ड तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, ठीक आहे, 10वीचं प्रमाणपत्र तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर डोमिसाइल सर्टिफिकेट तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, ओपन मधून भरत असाल तर कास्ट सर्टिफिकेटची गरज पडणार नाही. जर तुम्ही कॅटेगरी सिलेक्ट केली असेल तर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट अपलोड करा, अदरवाईज नाही केलं तरी काय अडचण नाही. परंतु आता मी कॅटेगरी मधून अर्ज भरतोय त्याच्यामुळे तुम्हाला इथं कास्ट सर्टिफिकेट इथं लागणारच आहे मित्रांनो. ठीक आहे, तर आता पुन्हा एकदा सांगतो, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट इथं अपलोड करायचं. बोर्ड सर्टिफिकेट म्हणजे 10वीचं जे गुणपत्रक असतं ते नव्हे, तर बोर्ड सर्टिफिकेट जे नंतर आपल्याला दिलं जातं. ठीक आहे, तर ते तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे. ठीक आहे, आणि आधार कार्ड त्याच्यासोबत डोमिसाइल सर्टिफिकेट आणि जातीचा दाखला, ठीक आहे, म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट, हे सर्व डॉक्युमेंट इथं अपलोड करायचे. त्याची साईज पाहिजे आहे 200 केबीच्या आतमध्ये. ठीक आहे, अपलोड करण्यासाठी इथं पीडीएफ फॉर्मॅटमध्येच अपलोड करायचे, ही गोष्ट लक्षात घ्यायची. आता अपलोड करण्यासाठी हे पेज मी थोडंसं खाली घेतो. तर बघा एक एक डॉक्युमेंट सिलेक्ट करून इथं आपल्याला अपलोड करायचं असतं. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर डॉक्युमेंट सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे बघा, इथं 5 ते 6 डॉक्युमेंट दिलेले आहेत इथे मित्रांनो. तुम्ही याच्यामध्ये येत असेल नॉन क्रिमिनल वगैरे तुम्हाला लागू असेल तर ते देखील तुम्ही इथं डॉक्युमेंट अपलोड करून द्या. आता जी मी कॅटेगरी सिलेक्ट केलेली त्या कॅटेगरीसाठी इथं नॉन क्रिमिनल किंवा EWS प्रमाणपत्र हे लागूच नसतं किंवा त्याचं निघत पण नाही, तर त्याच्यामुळे त्यांना हे डॉक्युमेंट अपलोड करायची गरज नाही. परंतु जी कॅटेगरी तुमची असेल त्याच्यासाठी जर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल असेल, EWS प्रमाणपत्र असेल तर ते देखील प्रमाणपत्र तुम्ही अपलोड करून द्या. नसेल तर नाही केलं तरी काय अडचण नाही. ठीक आहे, परंतु वरचे जे डॉक्युमेंट आहेत तुमचे आधार कार्ड, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, त्याच्यानंतर आपलं डोमिसाइल सर्टिफिकेट म्हणजेच रहिवासी दाखला, त्याला आपण म्हणतो अधिवास प्रमाणपत्र, जे की आपल्याला तहसील मधून ऑनलाईन भेटत असतं मित्रांनो. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, जात प्रमाणपत्र, तर हे डॉक्युमेंट तुम्हाला कंपल्सरी अपलोड करावे लागणार आहेत. ओपन मधून असेल तर हे नाही केलं तरी काय अडचण नाही. ठीक आहे, परंतु बाकीचे डॉक्युमेंट तुम्हाला इथे जेवढे असतील ते सर्व अपलोड करायचे आहेत. जसे की आधार कार्ड अपलोड करण्यासाठी मी इथं आधार कार्ड सिलेक्ट केलं. इथं आपल्याला फाईल सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे, ती फाईल इथे सिलेक्ट करून तुम्हाला अपलोड करून घ्यायची आहे. तर पटकन मी हे सर्व डॉक्युमेंट अपलोड करतो. तर बघा सर्व डॉक्युमेंट मी इथं अपलोड करून घेतलेले आहे. तर डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर बघा इथं व्ह्यूचं ऑप्शन असतं, इथं क्लिक करून तुम्ही तुमचे डॉक्युमेंट डाउनलोड करून व्यवस्थित अपलोड झालेला आहे की नाही ते देखील चेक करू शकता, किंवा डिलीट देखील करून दुसरं डॉक्युमेंट इथं अपलोड करू शकता. इथे बघा स्पष्टपणे म्हटलेलं आहे डोमिसाइल सर्टिफिकेट अर्ज केलेल्या पदाच्या ठिकाणचेच असलेलं पाहिजे, अन्यथा तुमचा अर्ज नाकारला जाईल मित्रांनो, असं देखील सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित सर्व डॉक्युमेंट तुम्ही इथं अपलोड करून घ्या मित्रांनो, हे खूपच महत्त्वाचे असणार आहे. ठीक आहे, सर्व डॉक्युमेंट मी इथं अपलोड करून घेतलेले आहेत. आता
डॉक्युमेंट सर्व अपलोड केल्यानंतर इथे बघा एक तर क्लोजचं ऑप्शन आहे, ठीक आहे, क्लोजचं ऑप्शन आहे किंवा इथे डॅशबोर्डचं ऑप्शन आहे, कुठेही तुम्ही क्लिक करा, त्याच्यानंतर डॅशबोर्डच्या ठिकाणी तुम्ही इथं पोहोचाल. तर बघा पुन्हा अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथं ओपन होऊन येईल. आता डॉक्युमेंट देखील आपल्या इथं कंप्लीट झालेले आहेत. आता पेमेंट करायचंय फक्त, ठीक आहे. आता पेमेंट करण्यासाठी इथं बघा आपल्याला पेंडिंग दाखवत आहे मित्रांनो, तर इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथं ओपन होऊन येईल. आता तुम्ही ज्या पण ठिकाणी अर्ज भरत आहात त्याची संपूर्ण माहिती दिसेल. बाकी वरती तुमची अजून माहिती दिलेली असते. परीक्षा शुल्क तुम्हाला टोटल किती भरावं लागणार आहे तुमच्या कॅटेगरीनुसार 800 की 1000 ते तुम्हाला दिलेलं आहे. तेवढं परीक्षा शुल्क तुम्हाला इथे दिसून येईल. त्याच्यानंतर इथे आपल्याला व्यवहाराची वेळ आणि तारीख इथे भरायची आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, हे पेमेंट नक्की कसं करायचंय आपल्याला समजून कसं येईल. आता इथं QR कोड दिलेला आहे. आता हा QR कोड तुम्हाला स्कॅन करून तुम्हाला पेमेंट करायचंय, ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काय नाव येईल ही संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे, कोणता UPI ID येईल हे सर्व काही दिलेलं आहे मित्रांनो, ठीक आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. तर ही माहिती व्यवस्थित बघा मित्रांनो. आता याच्यामध्ये आपल्याला जास्त काय करायचं नाहीये, फक्त हा QR इथं दिलेला आहे, हा स्कॅन करायचा आपल्या मोबाईलच्या माध्यमाने, ठीक आहे. आपल्या मोबाईलच्या माध्यमाने हा QR कोड स्कॅन करायचा आणि पेमेंट तुम्हाला करायचं, ठीक आहे. फोन पे, गुगल पे, पेटीएम कोणत्याही मार्गाने तुम्ही इथं पेमेंट करू शकता. भरपूर ऑप्शन आहे, व्हॉट्सअप पे, गुगल पे, SBI युनो वगैरे सर्व काय ऑप्शन आहे, भीम UPI वगैरे कोणत्याही मार्गाने तुम्ही पेमेंट करणार, ठीक आहे. आता पेमेंट केल्यानंतर आपल्याकडे पेमेंटची माहिती दिलेली असते ट्रान्झॅक्शन डिटेलमध्ये, किंवा आपण जर म्हटलं तर पेमेंट रिसिप्ट वरती गेला तर तुम्हाला त्याच्यावरती तुम्ही पेमेंट केल्याची तारीख आणि वेळ येते. तर ती तारीख आणि वेळ तुम्हाला या स्वरूपामध्ये टाकायचे. कोणत्या तारखेला पेमेंट केलं, किती वाजून किती मिनिटांना पेमेंट केलं. जसं की आज 20 तारीख आहे तर 20 टाकली, ठीक आहे. 20/1/2026 ला मी पेमेंट केलं. किती वाजता पेमेंट केलं ती वेळ देखील तुम्हाला इथे भरायची आहे, जी की तुमच्या जे पेमेंट केलंय त्याच्या रिसिप्ट वरती दिलेलं असतं त्याच्यानुसार. फोन पे वरतून केलं तर ही सर्व माहिती आरामशीर तुम्हाला भेटून जाईल. फोन पे तुमच्यासाठी बेस्ट असेल. त्याच्यानंतर तिथेच तुम्हाला एक ट्रान्झॅक्शन ID दिलेला असतो, ठीक आहे. ट्रान्झॅक्शन ID तुम्हाला इथं खाली नमूद करायचा आहे. जो पण ट्रान्झॅक्शन ID येईल तो ट्रान्झॅक्शन ID तुम्हाला इथं भरायचा आहे. त्याच्यानंतर UTR जो ID आहे तो देखील तुम्हाला इथं भरणं गरजेचं असणार आहे, ठीक आहे. तर व्यवस्थित तुम्हाला तो ID भरायचा आहे. इथे डिस्क्लेरेशन दिलेलं आहे व्यवस्थित. आपल्याला आय एग्रीचं ऑप्शन आहे, इथे आपल्याला क्लिक करून खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथे हे सर्व माहिती व्यवस्थित भरून, ठीक आहे, पेमेंट करायचं. सर्वप्रथम पेमेंटची माहिती इथं आपल्याला भरायची, पेमेंट झाल्यानंतर सक्सेसफुल, आणि त्याच्यानंतर इथं सबमिटचं ऑप्शन आहे, सबमिट वरती क्लिक करायचं आहे. तर बघा इथे आपल्याला आता काय म्हटलेलं मित्रांनो, जो पेमेंट केलेला आहे, ठीक आहे, त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला इथं अपलोड करणं गरजेचं असणार आहे, ज्याच्यावरती तुमची रक्कम, त्याच्यासोबत UTR नंबर, त्याच्यासोबत आपल्याला ट्रान्झॅक्शन ID हे सर्व स्पष्टपणे दिसणं गरजेचं असणार आहे. तर क्लोजचं ऑप्शन आहे, क्लोज वरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे. तर बघा इथे फॉर्मॅट आपल्याला दिलेला आहे, कसं आपल्याला स्क्रीनशॉट अपलोड करायचं, ठीक आहे. जे आपण जसं की इथं फोन पे वरतून पेमेंट केलंय, इथे आपल्याला दिनांक आणि वेळ दिलेली असते, इथे आपल्याला ट्रान्झॅक्शन ID दिलेला असतो, इथे आपल्याला UTR नंबर दिलेला असतो. तर कोणकोणतं काय टाकायचं सर्व काय आपल्याला सॅम्पल वगैरे दिलेलं आहे. तर हा स्क्रीनशॉट घेऊन तुम्हाला इथे अपलोड करणं गरजेचं असणार आहे मित्रांनो, ठीक आहे. अपलोड फाईलचं ऑप्शन आहे, इथं फाईल सिलेक्ट करायची, स्क्रीनशॉट इथं आपल्याला अपलोड करून द्यायचा आहे. त्याच्याशिवाय तुमचं इथं पेमेंट इथं पूर्ण होणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. ही सर्व माहिती व्यवस्थित भरणं गरजेचं असतं मित्रांनो. आणि हे सर्व अपलोड झाल्यानंतर आपल्याला इथे बघा वरती डॅशबोर्डचं ऑप्शन आहे, याच्यावरतीच क्लिक करायचं आहे. तर बघा आता हे सर्व झालेलं आहे मित्रांनो. डॅशबोर्ड वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथं ओपन होऊन येईल. आता आपला ऍप्लिकेशन फॉर्म पूर्ण झाला, फोटो सिग्नेचर डॉक्युमेंट अपलोड पूर्ण झाले, पेमेंट देखील पूर्ण झालं, सर्व ग्रीन आलेलं आहे. आता इथे स्टेटस पेंडिंग अजून तरी दाखवत आहे मित्रांनो, ठीक आहे. आता इथे काय म्हणजे म्हटलेलं मित्रांनो, तुमची सर्व जी माहिती आहे करेक्ट व्यवस्थित टाकलेली आहे की नाही तो तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म इथं चेक केला जातो, कन्फर्म केला जातो. त्याच्यानंतरच हे जे स्टेटस आहे ते इथं सक्सेसफुली जो फॉर्म आहे अपलोड अशा प्रकारचं येऊन जाईल. आणि अशा प्रकारचं पिवळं दिसत आहे मित्रांनो हे सर्व बॅकग्राऊंड, तर ते अशा प्रकारचं ग्रीन होऊन येईल, तेव्हाच तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म इथे पूर्ण झालाय असं गृहीत धरलं जाईल. आणि त्याचा तुम्हाला मेसेज, ईमेल दोन्ही येत असतो मित्रांनो. जर तुम्हाला काही अडचण आली, काही तुमच्या फॉर्म मध्ये काही चुकलं असेल तर तुम्ही जो मोबाईल नंबर दिलेला असतो त्याच्यावरती तुमच्याशी संपर्क केला जातो. ही गोष्ट लक्षात घ्या. संपर्क केला नाही तरी देखील तुम्हाला इथं लॉग इन करून रोज चेक करायचं असतं मित्रांनो, जेणेकरून तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म कधी तुमचा सक्सेसफुली इथं सबमिट होत आहे ते तुम्हाला समजून येईल मित्रांनो. इथं पेंडिंग दाखवत आहे. आता इथपर्यंत संपूर्ण आपली प्रक्रिया इथं झालेली आहे. आता तुम्हाला पुढे काहीच करण्याची गरज नाही मित्रांनो, सर्व काही झालेलं आहे मित्रांनो. तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म पूर्ण भरून झालाय, परंतु अजून देखील तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्मची प्रिंट घेता येणार नाही. त्याच्या मागचं काय आहे मित्रांनो, तुमचं पेमेंट इथं अप्रूव्हल व्हायचं बाकी आहे मित्रांनो. ऍप्लिकेशन स्टेटस इथं पेंडिंग दाखवत आहे. हे पेंडिंग इथं सक्सेसफुल होण्यासाठी साधारणतः 1-2 तास किंवा 24 तासाचा कालावधी देखील लागू शकतो मित्रांनो. काळजी करू नका, ठीक आहे. हे
सर्व तुम्हाला मेसेजवरती समजत असतं. मेसेजवरती नाही समजलं तरी काय अडचण नाही, इथं लॉग इन करून तुम्हाला चेक करत राहायचं आहे. तर बघा इथेच खाली आल्यानंतर तुम्हाला अजून एक महत्त्वाचं म्हणजे इथं आपल्याला लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र आणि इथे आपल्याला जे नावात बदल झाल्याचं स्वयं घोषणापत्र असतं ते दोन्ही फॉर्मॅट इथे डाउनलोड करण्याचं ऑप्शन आहे मित्रांनो. ठीक आहे, तर हे देखील तुम्हाला दाखवतो कशा स्वरूपामध्ये. तर लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र आपल्याला का द्यावं लागतं मित्रांनो, की आपल्याला एक किंवा दोनच मुलं आहे, दोनपेक्षा जास्त मुलं नाहीयेत, तर त्याच्यासाठी लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र द्यावं लागतं. आणि नावामध्ये बदल होतो काही मुलींच्या लग्नानंतर, तर त्याच्यामुळे तुम्हाला इथं ते बदल झाल्याचं सर्टिफिकेट इथं द्यावं लागतं. जास्त काय भरायचे नाही. बघा आता हे नावात बदल झाल्याचं इथं प्रमाणपत्र आहे. लग्नानंतरचे नाव, गावाचे नाव वगैरे सर्व तुम्हाला इथं रहिवासी वगैरे इथं माहिती भरायची मित्रांनो. आणि त्याच्यानंतर ठिकाण वगैरे दिनांक वगैरे दिलेली आहे. ठीक आहे, आणि खाली आपल्याला संपूर्ण नाव आणि सही करायची. ठीक आहे, हे स्वयं घोषणापत्र झालं. नावात बदल झाला असेल तर तुम्हाला दुसरीकडे कुठे जाण्याची गरज नाही. मी पोलीस पाटलासाठी इथं अर्ज केलेला आहे. माझ्या लग्नापूर्वीचं नाव हे होतं, लग्नानंतरचं हे नाव होतं आणि आधार नंबर वगैरे हेच तुम्हाला लागते. बाकी दुसरं कुठं काही तुम्हाला नाव बदल जाण्याचं सर्टिफिकेट तयार करण्याची गरज नाही मित्रांनो. हे नेलं तरी चालेल, काय अडचण नाही. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त लहान कुटुंबाचा प्रतिज्ञापत्र इथे ही सर्व माहिती भरायची, ठिकाण वगैरे टाकायचं आणि खाली जर म्हटलं तर इथे उमेदवाराची स्वाक्षरी करायची. ठीक आहे, बाकी हेच किती मुले वगैरे संख्या वगैरे टाकायची, सर्व काही तीच माहिती दिलेली आहे, वेगळं काही नाही मित्रांनो. ठीक आहे, तर या स्वरूपामध्ये संपूर्ण हे दोन्ही पीडीएफ देखील तुम्ही डाउनलोड करू शकता. बाकी अजून एक महत्त्वाची माहिती सांगायची राहिली, तुमचा फॉर्म इथं पूर्ण झालेला आहे मित्रांनो. तर फॉर्म पूर्ण झाल्यानंतर देखील तुमचा फॉर्म इथं अप्रुव्हल झाला आहे की नाही, इथं ग्रीन आलेला आहे की नाही ते तुम्हाला चेक करायचं आहे. आणि हे जोपर्यंत ग्रीन होत नाही तोपर्यंत तुम्हाला ऍप्लिकेशनची प्रिंट घेता येत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म पूर्ण झाला असेल तरी तुम्हाला इथं प्रिंट घेता येत नाही. प्रिंट घेण्यासाठी इथेच बघा खाली आपल्याला इथे ऍप्लिकेशन स्टेटस इनकम्प्लीट दाखवत आहे. जेव्हा हे कम्प्लीट होईल, ग्रीन होईल, तेव्हाच तुम्हाला ऍप्लिकेशनची प्रिंट इथून डाउनलोड करायचं ऑप्शन येत असतं मित्रांनो. ठीक, आता अर्ज तुमचा पूर्ण भरून झालेला आहे, फक्त तुमचं पेमेंट त्यांच्याकडून चेक केलं जातं. त्याच्यानंतर हे जे स्टेटस वगैरे कम्प्लीट वगैरे दाखवतो मित्रांनो, त्याच्यामुळे बाकी काय नाही, सर्व प्रक्रिया सारखीच असते मित्रांनो, काही बदल नसणार आहे. ही व्यवस्थित समजून घ्या गोष्ट. आता तुम्हाला काय करायचं, ऍप्लिकेशन स्टेटस चेक करण्यासाठी या वेबसाईटला ओपन करायचं. तर सध्याला मी इथे लॉग आउट करतो. इथे आपल्याला मोबाईल नंबर, ईमेल आयडी टाकून कॅप्चा टाकून लॉग इनचं ऑप्शन, लॉग इन केल्यानंतर तेच पेज येईल. तिथे तुम्हाला चेक करत राहायचं आहे तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म इथं व्यवस्थित भरला गेला आहे की नाही. काही प्रॉब्लेम आला तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून पुन्हा ऍप्लिकेशन सबमिट करणं गरजेचं असतं मित्रांनो. तर त्यामुळे व्यवस्थित अर्ज भरा किंवा आपल्या टीम कडून अर्ज भरून घेतला तरी चालेल. थोडं जास्त तुमचा अर्ज जोपर्यंत अप्रूव्हल होत नाही तोपर्यंत तुम्हाला सहकार्य आपल्या टीम कडून केलं जातं मित्रांनो. त्याच्यामुळे अर्ज भरताना काही गोष्टींच्या चुका होऊन देऊ नका. एकच संधी येत असते मित्रांनो, घर बसल्या तुम्हाला पोलीस पाटील अशा प्रकारची चांगली नोकरी भेटणार आहे मित्रांनो. काही जास्त काम नसतं, आपल्याला सर्वांनाच माहिती आहे मित्रांनो. पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्य काय असतात, काम काय असतं, सर्व काय माहिती आहे आपल्याला. गावातल्या गावात 15,000 रुपये पेमेंट इथं भेटणार आहे मित्रांनो. त्यानुसार आपल्याला चांगली संधी आलेली आहे. तर या संधीचं सोनं करायला विसरू नका मित्रांनो. बाकी सर्व काही मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला इथं माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी देखील तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. वरती फॉर्म भरण्यासाठी जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क करत बसू नका, तो फक्त फॉर्म भरून घेण्यासाठी संपर्क दिलेला आहे. प्रश्न विचारण्यासाठी तुम्हाला इथे त्यांचा नंबर दिलेला आहे टेक्निकल, तर त्याच्यावरती तुम्हाला संपर्क करायचा आहे. बाकी जर म्हटलं तर स्पेशल पोलीस पाटील पदभरतीसाठी आपण नोट्स देखील काढलेले आहेत, तर त्या नोट्सचा लाभ आजच घ्यायला विसरू नका. आणि क्लास विषयी तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तर ग्रुपला जॉईन व्हा, तिथे सर्व अपडेट तुम्हाला भेटून जातील. तर चला भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.